तर मी अंकिता आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये. तर मैत्रिणींनो, इडली सांबार नाव ऐकलं तर प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटत असेल ना. तर मला देखील खूप आवडतं. पण बरेचदा तुम्ही बघितलं असेल, सांबार बनवायचं म्हटलं तर पहिले आपल्याला डाळ बॉईल करावी लागते आणि मग भाज्या घालून आपण सहसा फोडणी देत असतो. पण तुम्ही कधी वन पॉट सांबार रेसिपी ट्राय केली आहे का? नसेल केली तर नक्की करा. आणि आज व्हिडिओची स्टार्टिंग मी त्यापासूनच बनवणार आहे. तर आज मस्त असा सकाळी इडली सांबारचा बेत आहे. हलकीशी गरमी पडायला सुरुवात झाली आहे. पहिले तर चेक करणार की बॅटर फर्मंट झालं का नाही, कारण इकडे बॅटर फर्मंट व्हायला वेळ लागतं, सहसा 2 दिवस लागतात. आणि कालच मी भिजू घातलेलं आहे, माहिती नाही बॅटर चांगलं फर्मंट झालं की नाही. पण आता हलकी गरमी पडायला सुरुवात झाली म्हणून विचार केला की बनवावं. तर आज मी मस्त असा सकाळीच वन पॉट सांबार मसाला बनवणार आहे. अगदी खायला टेस्टी लागतो. याआधी देखील ही रेसिपी मी बनवली होती, त्यामुळे विचार केला की तुमच्यासोबत देखील यावेळी शेअर करावं. चला तर त्यापासूनच सुरुवात करूया. आणि त्याचबरोबर मी तुमच्यासोबत काही क्लिनिंग टिप्स देखील शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर कमेंट करून नक्की सांगा. मैत्रिणींनो, तुम्ही कमेंट करायला विसरता. माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक तर करता, मात्र कमेंट करायला विसरून जातात. कमेंट केलं की थोडंसं मोटिवेशन मिळतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. तर बघा, बॅटर किती छान असं फर्मंट झालेलं आहे. सहसा इकडे बॅटर फर्मंट व्हायला 2 दिवस लागतात आणि पहिल्यांदा असं झालं की लवकर बॅटर फर्मंट झालं. अजून इकडे व्यवस्थित फॅनही सुरू झाले नाही, पण दिवसा मात्र खूप जास्त ऊन असते. कपडे वगैरे वाळत घातले तर पहिल्यासारखा वेळ लागत नाही. अगदी 7-8 तासामध्ये 5-6 तासामध्ये कपडे सुकून जातात. पण बॅटर बघा अगदी मस्त असं फर्मंट झालेलं आहे. त्याचबरोबर साईडला इकडे सांबार देखील रेडी करायला ठेवणार आहे. पहिले काय व्हायचं की पहिले मी वरण बॉईल करून घ्यायचे. मी तुरीची डाळ व्यवस्थित बॉईल करायचे, वाटेल तर त्यात भाज्याही घालत होते आणि त्यानंतर मग त्याला कढईमध्ये वगैरे मी फोडणी घालत होते. त्यामुळे काय होतं की सांबार बनवायला वेळही भरपूर लागायचा. या व्यतिरिक्त भांडीही, आपण म्हणतो इडली सांबार खायला तर टेस्टी लागतो, पण भांडी किती निघतात ना, तर ते देखील व्हायचं, कारण कुकर देखील घासावा लागायचा आणि साईडला कढई देखील निघायची. पण जेव्हापासनं मला ही रेसिपी माहीत झाली तर मी याच पद्धतीने बनवत असते. इथे मी कुकरमध्ये काय केलं की पहिले तुरीची डाळ व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घेतली, त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आवडीनुसार कुठल्याही भाज्या तुम्ही घालू शकता. इथे मी लौकी, त्याचबरोबर टमाटर, कांदा देखील घातला, लसूण देखील यातच घालायचं आहे, जिरा घालायचा आहे. मी सांबारमध्ये पडणारे जेवढे काही जिन्नस आहे, पदार्थ आहे, ते आपल्याला सगळे यातच घालायचे आहे. जसं हळद, तिखट, धने पावडर, जिरा पावडर, तुम्ही काळा मसाला वगैरे वापरत असाल तर तेही घालू शकता. त्याचबरोबर आमचूर पावडर जर तुम्ही टाकत असाल तर आमचूर पावडरही यात घालू शकता. याचबरोबर सांबार मसाला देखील मी यातच घालणार आहे. मीठ देखील घालायचं आहे, थोडंसं तेल घालायचं आहे आणि जेवढं वरण शिजायला पाणी लागतं ना तेवढं पाणी घालायचं आहे. आणि भरपूर अशा शिट्ट्या, म्हणजे 5 ते 6 शिट्ट्या अगदी मिडियम फ्लेमवर आपल्याला काढून घ्यायची आहे. इकडे कुकर होतो आहे तोपर्यंत इडली देखील शिजायला ठेवणार आहे. तर जेवढं बॅटर मला गरजेचं आहे त्यामध्येच मी मीठ घालणार आहे आणि बाकीचं बॅटर उरलेलं मी सहसा फ्रीजमध्ये ठेवते. खूप जास्त प्रमाणात मी बॅटर भिजू घालत नाही. हे मी 3 वाट्या कंट्रोलचे तांदूळ घेतलेले आहे. नॉर्मल तांदूळ मी यूज करत नाही. बरेच जण म्हणतात इडलीचे तांदूळ यूज करावे, असं काहीच नसतं. कंट्रोलच्या तांदळाची इडली ही मस्त होते, कारण आमच्याकडे नेहमी बनते. आणि इकडे जे तांदूळ असतात ना खूप महागडे असतात. मी 100 रुपये किलोचे वगैरे बासमती तांदूळ मिळतात इकडे आणि आम्ही रेग्युलर सहसा तेच यूज करत असतो. इडली बनवायसाठी स्पेशली मी मार्केटमधून 40 रुपये किलोचे तांदूळ आणते. त्याला सहसा मला वाटते कंट्रोलचेच तांदूळ इकडे म्हणतात. आणि जसं तांदळाचं पीठ बनवायचं आहे, इडली डोस्याचं बॅटर बनवायचं आहे, बरेचदा थालपीठ वगैरे बनते, तर त्यासाठी तांदळाचं पीठ गरजेचं असतं. एवढ्या महागाच्या तांदळाचं जर पीठ बनवलं तर मग मला ते परवडत नाही. आणि मी एकदा ना बासमती तांदळाचीही इडली बनवून बघितली होती, पण त्याची इडली एवढी टेस्टी बनत नाही. पण कंट्रोलच्या तांदळाची इडली मला मात्र छान वाटते. जाड तांदूळ भिजवताना थोडीशी मेथीचे दाणे देखील ॲड केले ना तरी देखील इडली छान बनते. हा तरी माझा एक्सपिरियन्स आहे. आणि त्याचबरोबर डाळ तांदूळ काढताना मिक्सरला मी नेहमी सकाळचा भात वगैरे असेल तर 1 वाटी भात किंवा थोडासा जास्तही भात ॲड करत असते. पण यावेळेस भात नव्हता, म्हणजे बरेचदा असं होतं ना की आपल्याकडे सकाळचा भात नसतो, मग तशा वेळेस 1 वाटी भिजवलेला पोहा ॲड करायचा. त्याने देखील इडली खूप सॉफ्ट बनते. मी याच पद्धतीने इडली बनवत असते आणि नेहमी माझी इडली परफेक्टच बनते. आता मी तुमच्यासोबत थंडीमध्येही इडली शेअर केली होती, पण तेव्हा वातावरणच आमच्याकडे एवढं थंड असतं की बॅटर फर्मंट व्हायला 2 दिवस लागतं. आणि बरेचदा तर मी काय केलं की हवाबंद जो डब्बा असतो ना तो टेरेसवरही नेऊन ठेवलेला आहे. असंही करावं लागतं, कारण इकडे थंडच वातावरण असतं. तर बघा, साईडला आपली इडलीही रेडी आहे आणि वरण देखील व्यवस्थित शिजलेलं आहे. तर ते मी पहिले रवीने घुसळून घेतलं. साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं जिरा, मोहरी, लाल मिरच्या, कढीपत्ता असेल तर कढीपत्ताही घालू शकता.
संजिराची थोडीशी पेस्ट ॲड केली आहे. जर तुम्हाला वरतून तिखट मीठ आवडत असेल तर तेही त्या थोड्यामध्ये तडक्यामध्ये मसाला वगैरे ॲड करू शकता. का मी वरणात टाकला आणि शेवग्याच्या शेंगा तुम्ही बघू शकता मी वरून ॲड केल्या आहे. याआधी जेव्हा मी सांबार रेसिपी ट्राय केली होती ना ही वाली, तेव्हा खूप टेस्टी झाली होती. त्यामुळेच यावेळेस मी नेक्स्ट टाईम ट्राय करायचं ठरवलं. भांडीही कमी घालतात, पण चुकी केली की त्यावेळेस शेवग्याच्या शेंगा मी वरणातच बॉईल करून टाकल्या होत्या, त्यामुळे त्या पूर्ण शिजून पेंड झाल्या होत्या. मग यावेळेस लक्षात ठेवलं की मी वेगळ्या शेंगा बॉईल केल्या हळद आणि मीठ घालून आणि नंतर ॲड केलेले आहे. यामुळे शेंगा व्यवस्थित त्यामध्ये पेस्ट होत नाही, मिक्स होत नाही आणि खायलाही अगदी टेस्टी लागतात. अगदी मस्त अशी ही सांबार रेसिपी बनते. आणि त्याचबरोबर वरून तुम्हाला इमलीचं पाणी म्हणजे चिंचेचं पाणी ॲड करायचं आहे. माझ्याकडे गुड चिंचेची चटणी होती, खूप जास्त गोड नव्हती, आंबट होती, त्यामुळे 2 ते 3 चमचे ही चटणी देखील ॲड केलेली आहे. आणि वरून मस्त अशी कोथिंबीर ॲड करायची आहे. आणि चवीमध्ये काहीच फरक नसतो, अतिशय टेस्टी असा हा सांबार लागतो. जर कधी तुम्ही ही रेसिपी ट्राय केली नसेल तर नक्की करा. आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने सांबार बनवता हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथे इडली थंड झाली होती आणि त्यानंतरच इडली काढायची असते. जर गरम गरम तुम्ही इडली काढायला गेली ना तर ती इडली व्यवस्थित निघतेही नाही. अर्धी इडली तर त्या इडली मेकरला चिपकून बसते आणि मग तो इडली मेकर आपल्याला व्यवस्थित साफ करावा लागतो. त्यामुळे 10 मिनटं का होईना इडली मस्त अशी थंड होऊ द्यायची आणि त्यानंतरच चमच्याने किंवा ज्याने तुम्हाला काढायची आहे तेव्हा काढायची. बघा किती मस्त अशी सॉफ्ट आपली इडली रेडी आहे. बरेच दिवस झाले मला माझी ही शूज रॅक क्लीन करायची होती. घरातनं एवढा चपलांचा पसारा झालेला आहे, कारण आपलं कसं असतं की आपण जुनं फेकत नाही आणि नवीन त्यात भरत असतो. त्यामुळे मग कुठलीही वस्तू घेतली की स्टोरेजची कमी होते. हे प्रत्येकाच्याच घरची कंडिशन आहे. त्यासाठी एकच मंत्र असतो की डिक्लटरिंग. जेव्हा तुम्हाला असं वाटते की तुमच्या घरात सामान ठेवायला जागा होत नाही आहे, तेव्हा मात्र पहिले डिक्लटरिंग करायला सुरुवात करायची. तर आज मी तसंच काहीतरी करणार आहे. तर बघा या रॅकमध्ये किती चपलांचा पसारा झालेला आहे. एक्स्ट्रा दुसरी चप्पल कुठे ठेवतो म्हटलं तर जागाच नाही आहे. तर आज विचारच केला होता की जेवढ्याही बिनकामाच्या चप्पल आहे, ज्या आपण वर्षानुवर्ष वापरलेल्या नाही, फक्त डब्यामध्ये पॅक करून ठेवलेल्या आहे, त्या काढून टाकायच्या. बरेचदा आपलं होतं ना की मी आत्ता नाही घालत नंतर काढणार, कारण बरेच जणांना द्यायची हिंमत होत नाही आणि कधीकधी माझ्या बाबतीत देखील होतं. पण त्यामुळे होतं काय, आपण स्वतःही घालत नाही आणि दुसऱ्यांनाही देत नाही. त्या चपला तिथेच कुजून खराब होऊन जातात. कपड्यांच्या बाबतीतही आपलं असंच होतं. तर बघा हे शूज बरेच दिवसापासून माझ्याकडे ठेवलेले आहे. जुन्या घरी असताना घेतले होते बरं, म्हणजे 5-6 वर्ष जुने आहे आणि मी 5-6 वर्षापासून वापरलेलेही नाही. कधीतरी कुठेतरी घालू याच निमित्ताने यामध्ये ठेवलेले आहे. पण आज घट्ट निर्णय घेतला की यांना आपल्याला काढून टाकायचं आहे. तर पहिले एक पॉलीबॅग घेतली आणि त्यामध्ये जेवढ्याही अनयूज चप्पल आहे, मीन्स बिनकामाच्या चपला आहेत, त्या मी काढून घेणार आहे. आणि हे शूज बघू शकता किती सुंदर आहे ना, पण मी एकही द्या वापरले नाही. असंच होतं आपल्या बायकांचं, कुठली ज्वेलरी आवडली, कुठल्या बांगड्या आवडल्या, कुठले चप्पल आवडले तर आपण खूप आवडीने घेऊन घेतो आणि मग वर्षानुवर्ष त्याचा उपयोगही करत नाही. माझ्या बाबतीत तर बरेचदा असं झालं आहे आणि त्यामुळे आता कुठलीही वस्तू घ्यायची म्हणेल तर मी 10दा विचार करते आणि त्यानंतरच घेत असते. तर बघा जेवढ्या काही चप्पल्स आहे ना, मी अशा बॉक्समध्ये कलेक्ट करून ठेवते आणि बघा सगळ्या व्यवस्थित बॉक्समध्ये असताना देखील मी प्लॅस्टिकमध्ये रॅप करून ठेवलेले आहे. अशा प्रकारे कुठलीही वस्तू तुम्ही स्टोअर केली ना तर ती लवकर खराब होत नाही. नियाची देखील ही पार्टीवेअर चप्पल आहे. तर ती पार्टीमध्ये वगैरे यूज करते, पण डायरेक्टली ठेवली ना तर ती खराब होते. मग वेळेवर आपल्याला धूळ साफ करावी लागते. नाहीतर कधी-कधी आपण घाई गडबडत धुळीने भरलेली चप्पल घालून जातो. मग अशा वेळेस ती व्यवस्थित जर पॅक करून ठेवली तर ती लवकर खराबही होत नाही. तर बघा जेवढ्या काही चप्पल्स होत्या त्या मी व्यवस्थित पॅक करून घेतल्या आणि ज्या स्लीपर्स बघितल्या ते घरात कुठलेही पाहुणे आले तर आम्हाला द्यावं लागते, म्हणजे इकडचे नॉर्थ साईडचे ते बिना चप्पलनी राहत नाही. त्यामुळे घरातल्या काही चप्पल्स ठेवलेल्या आहे. आणि आता बघा भरपूरशी अशी ही जी चप्पलाची अलमारी आहे ती रिकामी झालेली आहे. आता एक्स्ट्रा चप्पल जरी मी इथे ठेवते म्हटले, भरपूर जागा आहे. त्यामुळेच तुम्हालाही म्हणते की नेहमी अशी डिक्लटरिंग करत राहा. जसं तुम्हाला वाटते की घरात जागा होत नाही आहे तेव्हा ज्या बिनकामाच्या वस्तू आहे ना त्या बिनधास्त फेकून द्यायच्या. नाहीतर मग घालण्यायोग्य असेल किंवा वापरण्यायोग्य असेल तर कोणाला तरी डोनेट करा, जेणेकरून ते दुसऱ्यांनाही यूज होईल. नाहीतर अलमारीमध्ये पडून पडून त्या खराब होऊन जाणार. त्यानंतर दुपारी जेवण झालं की मला मात्र काम करायचा कंटाळा येतो. तुमच्याही बाबतीत असंच होतं का, मला कमेंट करून नक्की सांगा. दुपारी थोडा वेळ आराम केला आणि माझ्या मुलीची आता एक्झाम चालू आहे. एवढ्या छोट्या छोट्या मुलांना देखील किती अभ्यास असतो ना, यांना शिकवणं म्हणजे मला तर कधी कधी डोक्याला तापच वाटतो. पण काय करावं, शिकवावं तर लागतंच ना. संध्याकाळी या बाल्कनीमध्ये बसले होते आणि अचानक या डोअरकडे लक्ष गेलं.
बघा याच्या स्लाइड्स किती खराब झालेल्या आहेत. त्याच्या त्या साईडला झाडे ठेवलेली आहे आणि या साईडला झाडे ठेवलेली असल्यामुळे रेग्युलर झाडे उचलून क्लीन करता येत नाही. जर मी झाडू पोछा केला असता तर कदाचित सगळं सरकवून मी व्यवस्थित स्लाइड साफ केले असते. पण माझ्याकडे झाडू पोछाला बाई आहे, दीदी येतात आणि त्या नेहमी क्लीन करत असतात. तर जे समोरचं असतात ते साफ करत असतात. पण अशी झाडे वगैरे उचलून साफ करायचं म्हटलं तर आपल्यालाच करावं लागतं. तर आज विचारच केला होता की हा डोर मला क्लीन करायचा आहे आणि बघू शकता किती जास्त कचरा यामध्ये जमा झालेला आहे. तर पहिले तर पूर्ण कचरा व्यवस्थित मी क्लीन करून घेतला आणि स्लाइड तर मी तुम्हाला सांगते एवढे घाण झालेले होते ना, पहिले तर मला टेन्शनच आली की याला साफ करायला किती वेळ लागेल. पण अगदी सिंपल पद्धतीने हे साफ झालं. जर तुमच्याकडे ब्रश असेल ना, जो पेंट मारायचा ब्रश असतो ना, तो एक मी स्पेशली ही स्लाइडिंग क्लीन करण्यासाठीच विकत आणून ठेवलेला आहे आणि त्याने त्या स्लाइडमधला कचरा खूप इझिली स्वच्छ होतो. तर पहिले ब्रशच्या साहाय्याने हा सगळा कचरा मी एकत्र करून घेतला आणि त्यानंतर मग त्या स्लाइडची जेवढी गॅप आहे ना, त्यानुसार आपल्याला एक जाडा पेपर फोल्ड करून त्यामध्ये शिरवायचा आहे आणि तो कचरा त्यावर कलेक्ट करायचा आहे. इझिली जेवढा काही कचरा असतो ना, तो साफ होतो. आता बरेच जणांकडे व्हॅक्यूम क्लीनर नसतं, माझ्याकडेही नाही आहे. नाहीतर हा कचरा काढायला खूप जास्त वेळ झाला असता आणि ही ट्रिक मला यूट्यूबवरूनच माहिती झाली होती आणि तेव्हापासून हीच ट्रिक मी वापरते. तर बघा आता जो पेपर आहे ना साईडला ठेवलेला तो मी फोल्ड करून त्यात शिरवणार आहे आणि मग तो कचरा त्यावर आपल्याला जमा करून घ्यायचा आहे. इझिली पूर्ण कचरा निघतो आणि त्यानंतर एखाद्या ओल्या कापडाने तुम्ही स्वच्छ करू शकता. जर खूप जास्त डाग असेल तर एखादी क्लीनरही वापरू शकता. पण माझ्या ह्याच्यात डाग झालेले नव्हते, कचराच होता. जस्ट मी ओल्या कापडाने ही सगळी स्लाइडर स्वच्छ करून घेतली आणि बघा नियाला मधामधात करायचं असतं. तिला जर एखादी गोष्ट फेकायला सांगितली ना तर ती फेकणार नाही. पण मला जे क्लीन करायचं असतं तेही तिलाही क्लीन करायचं असतं. तुमच्याही घरी मुले असेच करतात का? हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघा किती इझिली स्लाइडचे जे डोअर्स आहेत ते क्लीन झालेले आहे. त्याचबरोबर डोअरलाही काही डाग लागले होते, पण ते इझिली क्लीन होणार हे मला माहीतच होतं. याआधी मी तुमच्यासोबत एक लिक्विड शेअर केलं आहे बघा, व्हिनेगर, बेकिंग सोडा आणि विम लिक्विड. तोच लिक्विड मी घरातल्या सगळ्याच फर्निचरवर मारत असते. कोलिन वगैरे विकत घेत नाही आणि मग नॉर्मल कपड्याने एका क्लिनिंग क्लॉथने आपल्याला स्वच्छ घट्ट असं पुसून घ्यायचं आहे. बघा तुमच्या समोरच रिझल्ट आहे. किती घाण होते ना हे स्लाइड्स आणि किती इझिली क्लीन झाले आहे. फक्त त्यातला कचरा काढायलाच वेळ लागला. तर या ट्रिकने जर तुम्ही काढाल तर तो इझिली क्लीन होतो. तर बऱ्यापैकी या बेडरूमचं माझं थोडंफार आज काम कंप्लीट झालेलं आहे. रोज घर स्वच्छ करायचं म्हटलं तर वेळ मिळत नाही. रोज कुठला तरी एक कोपरा पकडायचा. ही जरी छोटीशी सवय आपण लावली ना तरी आपलं घर नेहमी क्लीन अँड ऑर्गनाइज राहतं. चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करते. आशा करते की आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, हाईप करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि महत्त्वाचं, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओज पाहायला आवडत असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.